राणे अगं नको मनावर घेऊ. ही सगळी लोक तुला ना त्रास द्यायला करतात हे असं. चल तू नको लक्ष देऊ. जायकर कळलं का तुला? अरे कसं आहे, एखाद्याचं नाव असतं राणी पण गुन्हा असतात चोरावानी. तरी म्हणलं एवढ्या तोऱ्यात माझ्या हातात भाडं आणून दिलंच कसं? कमला का नशीब आहे तुझं, तुझं घरच विकत मागितलं असतं. चोराला पैशाची कमी असते का कुठं? आणि आता खरा हिचा चेहरा डोळ्यासमोर आलाय. उगाच साधं बोळं बनायचं आणि लोकांच्या वस्तू चोरायच्या. हे असलं धंदा आपल्याला नाही बाबा जमायचं. ह्याला ही असलीच खमकी पोरगी पाहिजे. खरंय, आतापर्यंत गाड्याला चोरलंय, अजून काय काय चोरणार आहे कुणास ठाऊक. सगळ्यांना सांगून ठेवा, आपल्या आपल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवा. काय चोर आलेत कंपनीत. हो गजा भाऊ, तोंड सांभाळून बोला. राणी चोर नाही, आणि परत जर तिला चोर म्हणला ना तर जीभ हासडून ठेवीन. ए गोट्या, राणी नजर लागू नये म्हणून काजळाची डबी घेऊन फिरतीस ना, झाकण लावत जा तिला. आणि गोट्या तुला सांगतोय शेवटचं, माझ्या नादाला लागायचं नाही. उलटा टांगून मिरचीची धुरी देईन. गाजाभाऊ म्हणतात आपल्याला. हो गजा भाऊ, परत जर राणीला बोलला ना तर डोसकं फोडून टाकेन. ए गोट्या, कशाला यांच्या तोंडाला लागतो? आपल्याला नाही भांडायचं यांच्याशी. चल. सोळा मोळा करा. अरे ते खोडाल फाडाल, माणसांच्या मनात आहे त्याचं काय करणार? चोर ते चोर. हो गजा भाऊ, तुमची ही बत्तीशाही नाही एक दिवशी घशात जाईल. जावा तुमची कामं करा. दुसऱ्यावर हसून ना तुमचे पोट भरणार नाहीत. मी तुला शेवटचं सांगतोय गजा भाऊ, परत जर तुम्ही राणीला काय बोलला ना, तुम्ही आहे आणि मी आहे. जा जा. कुठे जाऊ? ऐकलं का कमला का? पावसात नाचतो मोर आणि फॅक्टरीत शिरलाय चोर. कशाला थांबवलं मला? आज गजाला बघितलंच असतं मी. तू कशाला त्यांच्या नादी लागतं? त्यांना हेच पाहिजे ना. तू म्हणतोय ना तसं मी जाऊन इंद्रजित सरांशी बोलते. तेवढा एकच मार्ग आहे आता. आता त्यांना तरी माझ्याबद्दल गैरसमज नको व्हायला ना. त्यांच्या नादी लागायचं. चल. हो काय होऊन बसलंय? कसला आळ आलाय माझं लेकीवर. या मुलीने माझ्या इंद्राचं महागडं घड्याळ चोरलंय. जोपर्यंत तू ते घड्याळ शोधून मला परत देत नाहीस तोपर्यंत तू माझ्यासाठी चोरच राहशील. माझी राणी आता कशी बाहेर पडेल घरात ना? माझी लेक कुणाला कशाला तोंड देईल? राणे. सुरेखा, अगं सुरेखा, अगं गप्पीर. हे बघ, अगं लोक दोन्हीकडनं बोलतात, पण तुला माहिती ना आपली राणी कशी आहे ती. मग गप्प बस बरं, नका काळजी करू. आपण लोकांचे तोंड कशी बंद करणार आपण? एवढं तमाशा त्यांच्या डोळ्यात एकच झालंय, तो कसं मिटवणार? अगं ती डोकेफोड करायची परिस्थिती आपल्यावर नाही यायची बघ. आता राणीनं घड्याळ शोधलं का नाही, मग हे प्रकरण आपोआप मिटल. काय बारच्या पोरावानी बोलताय व? कसं सापडेल घड्याळ? सापडायचं असतं तर तवाच नसतं वय सापडलं. ती कुठं तिकडे फिरायला गेली होती, तिकडं जर पडलं असं सापडायचं. आणि आता पाहू तर दुसरं कोणीतरी येऊन उचलून घेऊन गेला असेल. मला नाही वाटत या जन्मात ती घड्याळ सापडेल म्हणून. आता ते आपल्या राणीला तुरुंगात टाकते. आता काय करायचं आपण? नाही अगं नाही ना ती आपल्यावर. तू नका टेन्शन घेऊ. अगं निघल काहीतरी थोडा का. माझी समजूत गाडाला असं बोलू नका तुम्ही. Yes, come in.
सर ही वेळ आहे कामावर यायची. तुला किती वेळा वेळेचं महत्व पटवून द्यायचंय मी. आणि मी तुला आधीच सांगितलं हे असं कधीही आलेलं गेलेलं मी खपवून घेणार नाही. हो सर सॉरी, पण मी जाणून बुजून नाही केलं. मी कामावरच यायला निघाले होते, पण घरी लई मोठा प्रॉब्लेम झालाय. झालं तुझं परत सुरू. या फॅक्टरीत येणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यांची पहिली प्रायोरिटी हे त्यांचं काम असतं. सो इथे मला कारण देत बसू नकोस, तुझ्या कामाला लाग. सर पण आज गोष्ट वेगळी होती. तुम्ही जर मला 2 मिनिटं दिलेत ना, मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. तुला दिसत नाहीये का मी काहीतरी इम्पॉर्टंट काम करतो इथे, आणि प्रत्येक वेळी तुझी एक्सप्लेनेशन ऐकायला ना माझ्याकडे वेळ नाहीये. सर प्लीज तुम्ही 2 मिनिटं ऐकून घ्या, मला बोलू तरी. नाहीये मला तुझा काही ऐकण्यात इंटरेस्ट. ऑलरेडी तुला उशीर झालाय. सो कामावर आल्यावर कामाला लागायचं सोडून इथे काय टाइमपास करतेय तू. सर मालती मॅडम माझ्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी माझ्यावर चोरीचा आळ घेतला. ही तुझ्या घरी आली होती आणि हे चोरीचा आळ म्हणजे. अहो सर त्यांना असं वाटतं की त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे जे घड्याळ काढून दिलं ते माझ्याकडनं हरवलं नाहीये, ते मी चोरलंय. खरं तर सगळी चूक माझीच आहे ना. मी ते घड्याळ तुमच्याकडून घ्यायलाच नको पाहिजे होतं, म्हणजे एवढं सगळं घडलंच नसतं. अहो ते हरवलंच नसतं. आई असं म्हणाली. हो, मालती मॅडम आणि उर्मिल मॅडम माझ्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी अख्ख्या वस्तीसमोर माझ्यावरती चोरीचा आरोप केला. अहो सर मी नाही चोरले तुमचं घड्याळ. मी का चोरेन तुम्हीच सांगा बरं. आई तुझ्याकडे का आली होती आणि माझ्याशी काही डिस्कशनच नाही केलं तिने. सर मी इथं मालती मॅडमची तक्रार करायला नाही आली. मी उलट तुम्हाला हे विचारायला आली आहे की तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही काय विचार करता सर हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्या दिवशी पूर्ण दिवस तुम्ही माझ्याबरोबर होतात. आता एवढं तर ओळखलं असेल ना तुम्ही मला. तुम्हाला काय वाटतं सर मी चोरलंय का घड्याळ. नवीन घड्याळ घ्यायचं म्हणलं तरी सुद्धा एवढं मोला मागायचं घड्याळ आहे. कुठून आणायचं पैसे, कुठून आणायचं. आधीच आपल्या डोक्यावर त्या पिगमीच्या पैशाचं कर्ज आहे, भाड्याचं कर्ज आहे. आता येत बघितलं ना कशी वाट लावली तुमच्या फॅक्टरीनं. माझ्या आयुष्याची वाट लावता